आजच्या कैलासवासी नारायणराव टिद्रावा स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमाचे व्याख्याते महाराष्ट्राचे प्रसिद्ध मनसोपचार तज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप पाटकर सर, या कार्यक्रमास उपस्थित फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया व यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असलेले सन्माननीय नागरिक बंदी भगिनींनो, सर्वप्रथम आपलं या व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत। आज कैलासवासी नारायणराव टिद्रावा स्मृती व्याख्यानमालेचे हे 35वे वर्ष आहे। या व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 2 मे 1987 रोजी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माननीय नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झालेली आहे। देशातील थोर विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, राजकारणी, शास्त्रज्ञ याचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावे या सदिहेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। आज देशातील सध्याची राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थितीचे परीक्षण केले असता असे लक्षात येते की नीतिहीन राजनीती, भोगवादी अर्थव्यवस्था व भेदजनक धर्मनीती ही समाज व्यवस्थेमध्ये बोकाळत झाल्याचे चित्र प्रकर्षाने पाहावयास मिळत आहे। पक्ष बदलणे, वेगळा गट स्थापन करणे, प्रत्येक वेळेस सोयीप्रमाणे तो बदलणे, त्यामुळे राजकारणही नीतिहीन झाले आहे। तर देशातील मूलभूत स्रोत असलेले नद्या, वीज यासारख्या मूलभूत गरजा परकीयाकडे घाण टाकण्याची प्रक्रिया भूगोलवादी अर्थनीतीतून पुढे येत आहे। अशा परिस्थितीत आर्थिक भोगवादाने पछाडलेली व राजकारणातील नीतिमूल्य बाद झालेली व्यवस्था समाजामध्ये धर्म अधर्माच्या नावामध्ये भेदभाव करीत आहे। आज अशा परिस्थितीत एक तारक विचारसरणीची व प्रबोधनाची गरज आहे आणि हे कार्य व्याख्यानमालेच्या रूपाने या ठिकाणी होत आहे। आज ज्यांच्या नावाने व्याख्यानमाला चालू केली आहे, कैलासवासी नारायणराव टिद्रावा हे देगलूर नगर परिषदेचे 14 वर्ष नगराध्यक्ष होते व त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली। ते केवळ नगराध्यक्षच नव्हते, तर त्यांनी समाजवादी आदर्शाप्रमाणे विकास केला। देगलूरच्या शहरामध्ये त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे। पिण्याच्या पाण्याची योजना पुढील 20 वर्षाची गरज लक्षात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। महाराष्ट्रातील भूमिगत गटार योजना ही या नगर परिषदेची पहिलीच योजना म्हणण्यास काही हरकत नाही। लोकनायक जयप्रकाश नारायण वाचनालय, साती एस.एम. जोशी सभागृह, शिवाजी उद्यान, राममनोहर मैदान हे त्यांच्याच काळात झाली आहे। देगलूरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य देगलूर जनतेला घोषणावं आहे। देगलूरसारख्या ग्रामीण भागात त्या काळात शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून व्यापाऱ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी अडत व्यापारी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि मला वाटतं महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना स्थापन केलेली ही पहिली शैक्षणिक संस्था आहे। तसेच अल्पसंख्यांना सुद्धा शिक्षणात समावेश करून घेण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेची उभारणी केली। आज मी त्याचा अध्यक्ष असून आज त्या ठिकाणी हजारो उर्दू भाषिक शिक्षण घेत आहे। धार्मिक क्षेत्रात सुद्धा धार्मिक संस्कृतीची जोपासना व्हावी या हेतूने नगरेश्वरमध्ये व तसेच भव्य असे मंगल कार्यालय देगलूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेले आहे, हे त्यांच्याच काळात झालेले आहे। तसेच उदगीर रोडवरील राघवेंद्र स्वामी मंदिराचे कार्य हे त्यांच्याच काळात झालेले आहे। अंजुमन तारीख उर्दू वाचनालय, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा यांच्या योगदानात त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे। या भागात समाजवादी विचारसरणी रुजवण्याचे कार्य त्यांच्या काळात झाले। तोच समाजवादी विचार पुढे नेण्याचे कार्य या व्याख्यानमालेतून होत आहे। देगलूर शहरात जे काही घडते त्यात कैलासराव टिद्रावा याचा सहभाग कदापि विसरता येणार आहे। त्यांनी केलेले लोकोपयोगी कार्य आणि उभारलेल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापारी संस्था हीच त्यांची जिवंत स्मारके आहे। आज कैलासवासी नारायणराव टिद्रावा जाऊन 35 वर्ष झाली आहे। त्यांची स्मृती आजही कायम आहे व पुढील पिढीला त्या प्रेरक ठरणार आहे। आजपर्यंत या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत साहित्यिक यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। त्यापैकी प्रामुख्याने माजी केंद्रीय अर्थमंत्री प्राध्यापक मधु दंडवते, प्राचार्य राम शेवाळकर, प्रणालताई गोरे, युमो पठाण, भाई वैद्य, गोरा खैरनार, राजीव दीक्षित, सदानंद वर्दे, माजी न्यायमूर्ती भोसे पाटील, कुमार सप्तर्षी, डॉक्टर सोमनाथ रोडे, मेधाताई पाटकर, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर यांची उपस्थिती लाभलेली आहे। या सर्व व्याख्यानमालेस उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे। आज आपण पाहता कोरोना व लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाही, त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियाद्वारे हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। यावर्षी व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप पाटकर लाभलेले आहेत।
ते 38 वर्षापासून मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य या विषयावर प्रश्न निर्माण करणारी मुले, बालमानसशास्त्र आणि विवेकी पालकत्व या विषयावर संशोधने झालेली आहे. तसेच सामाजिक कार्य आणि व इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लातूर पूरग्रस्तांना सतत 8 महिने मानसोपचार व मानसिक पुनर्वसनाचे कार्य, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन मानसिक सामाजिक स्थैर्यासाठी मानसोपचाराचे कार्य, समाजात मानसिक आरोग्याबाबत मदतकार्य उभारण्यासाठी मानस मित्र संघटन केलेले आहे. त्यासोबत सामाजिक क्षेत्रातील विविध पदावर त्यांनी कार्य केलेले आहे. मुंबई सायकॅट्रिक सोसायटीचे पदाधिकारी, आदिवासी समाजात कार्यरत असलेल्या सर्व हारा जन आंदोलनाचे सल्लागार, मानस मित्र आरोग्य प्रकल्पाचे जनक या सर्व विशेष कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून विशेष पुरस्कार, डॉक्टर एस.एम. लुला ओरेशन अवॉर्ड, डॉक्टर ए.बी. पाटकर ओरेशन अवॉर्ड, पनवेल रत्न पुरस्कार, पनवेल कल्चरल सेंटर पुरस्कार, क्रीडा वेशातील पुरस्कार या सर्व क्षेत्रासोबत त्यांनी भूतबाधा, मनोविकार व अंधश्रद्धा समोन चिंता स्वरूप व उपाय या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. आज देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापार, उद्योग व बरेचसे क्षेत्र बंद आहेत. अनेक दिवसापासून करोनामुळे घरातच थांबावे लागत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया व सोशल मीडिया यामधून होणाऱ्या भीमार बातम्यामुळे रोज उद्भवणारी भयानक परिस्थिती यामुळे लोक भयभीत व चिंताग्रस्त झालेले आहेत. त्यांना धैर्य देण्याचे व त्यांचे मानसिक बळ वाढवण्याची ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज आम्ही कोरोना काळातील आपली मानसिकता या विषयावर हे व्याख्यान आयोजित केले आहे. मी प्रसिद्ध मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर यांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर सखोल असं मार्गदर्शन करावे. धन्यवाद. सर्वप्रथम आपण आदरणीय नारायणराव चिद्रावार यांच्या स्मृतीस अभिवादन करूया. त्यांच्या कार्याचा धावता आढावा देखील मन थक्क करून जातो. असे दूरदृष्टी आणि कार्यक्षमता असलेले प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी व सामाजिक नेते आजच्या सत्ताकारणात विरळाच. त्यांच्याप्रती आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करून या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ही संधी मला लाभली आपल्याबरोबर संवाद साधण्याची. याबद्दल मी आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानतो. ही सत्यशोधक आणि दिशादर्शक असे व्याख्यानमाला 25 वर्ष अखंडित चालू ठेवणं हे एक मोठं सामाजिक कार्य आहे असे मी मानतो. आजचा विषय करोना व आपली मानसिकता हा आहे. कोविड-19 विषयी आजवर बरीचशी माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचली आहेच. त्या माहितीची उजळणी किंवा पुनरुक्ती टाळून आपण पुढे जाऊ. सद्यस्थितीत भारतात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ 1,73,00,000 इतकी आहे. तर या साथीत मृतांची संख्या 1,95,000 आहे. रोज नवीन नोंदविलेल्या केसेसमध्ये आपण जागतिक उच्चांक म्हणजे जवळजवळ 3,50,000 गाठला आहे. अंदाज हाही आहे की भावी काळात ही संख्या 3,75,000 ते 4,25,000 होऊ शकेल. ॲक्च्युअल फिगर सुद्धा आपल्याला किती खऱ्या मानायच्या ह्याबद्दलही प्रश्न आहे. कारण अनेक टेस्टचे अहवाल प्रलंबित आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या क्विक टेस्ट केल्या जातात, क्विक अँटिजेन टेस्ट आपण म्हणतो त्यात सुद्धा जवळजवळ 50% फॉल्स निगेटिव्हज येऊ शकतात. त्यामुळे हे नेमका अंदाज आपल्याला तसा सांगता येणार नाही. भारताचं आरोग्यच या दुसऱ्या लाटेबरोबर खूप स्ट्रगल करत आहे. हॉस्पिटल्स भरून वाहत चाललेली आहेत. व्हॅक्सिनेशनमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. हॉस्पिटल ॲडमिशन्स वेटिंग आहेत. बाहेर थांबलेत लोकं की आम्हाला प्रवेश मिळत नाहीये म्हणून, बेड मिळत नाहीये. आणि ऑक्सिजन शिवाय जे झालेले मृत्यू हे तर तुम्ही पाहिलेत. हा संकट काळ आहे, तसाच संभ्रम काळ आहे. अफवा अधिक आणि योग्य शास्त्रीय माहिती त्या मानाने कमी मिळते असंही दिसतं. उपचारांविषयक माहिती ही कधीही चांगली किंवा वाईट नसते, आवडती किंवा नावडती नसते, पटणारी किंवा न पटणारी नसते, प्रिय किंवा अप्रिय नसते. आवश्यक काय असतं त्यात तर अशी माहिती सिद्ध आणि प्रयोगसिद्ध असायला हवी असते. केवळ माझी, तुमची आणि आमची अनुभव सिद्धता पुरेशी नाही. यातील अनुभव हे वैयक्तिक नसून सार्वत्रिक असावे लागतात.
अनुभव काय करतो तो जाणीवा समृद्ध करून देतो. पण अनुभवाचा योग्य अर्थ लावावा लागतो, तर सत्य शोधण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतात. केवळ अनुभव हा सत्य सिद्धतेसाठी पुरेसा नाही. संशोधनात अनुभवाची, गृहीतांची, अनुमानांची चिकित्सा करून प्रयोग सिद्ध असणे आणि ही सिद्धता सार्वत्रिक असणे सत्य शोधासाठी आवश्यक असते. मागील निष्कर्ष पुढील ज्ञानानुसार बदलू शकतात हेही यात लक्षात ठेवायला हवं आणि एस्पेशली कोरोना बाबतीत हे संतुलन आपण पाळायला हवं. अन्यथा होतंय काय? तर अनेक अनुभव आपल्यासमोर सत्य म्हणून ठामपणे मांडले जातील. ते अनुभव म्हणून स्वीकारणं ठीक आहे, पण शास्त्रीय सिद्धतेशिवाय त्यांना सत्य समजणं योग्य नाही. सत्य आणि अफवा यातला हा फरक आपण जाणला पाहिजे. त्यात कोरोनासारखी साथ जेव्हा जगभर पसरते, तेव्हा त्याबाबत अनेक अनुभव समाज माध्यमातून मांडले जातात. सत्य येत असतं आणि अफवाही समोर येत असते. आधुनिक वैद्यकीय ज्ञान हे त्याची चिकित्सा करीत असतं. ते कसं करतं? तर रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, रँडम सॅम्पलिंग, कंट्रोल आणि कंपॅरिझन वगैरे कित्येक पद्धती वापरून अनेक प्रयोगाद्वारे सतत चिकित्सा होत असते. नवे सिद्धांत समोर येत असतात, निष्कर्ष बदलू शकतात आणि हा दोष नसतो संशोधनाचा, तर हाच तर महत्त्वाचा गुण असतो. कोरोनासारख्या साथीत दीर्घ अभ्यासासोबतच तातडीचे उपायसुद्धा शोधावे लागतात, ते वापरावे लागतात आणि ते अत्यावश्यक असतं. संशोधन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच आपण उपाय करू, तोपर्यंत थांबूया असं अशा आणीबाणीत शक्य नसतं. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन मी या संकट काळाला संभ्रम काळ म्हणूनही समजतो. अशा वेळी या विषयाची जनमानसात मांडणी व्हावी, चर्चा व्हावी, या स्तुत्य हेतूनं या व्याख्यानमालेत हा विषय अंतर्भूत केल्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदनही करतो आणि कृतज्ञताही व्यक्त करतो. आज आपण कोरोना आपल्या मानसिकतेवर, जनमानसावर काय-काय परिणाम घडवते आहे, त्याचाही आढावा घेऊ. त्यावरील उपलब्ध उपायांची नोंद घेऊ. आजच्या प्रयत्नातून याविषयीचे संभ्रम कमी झाल्यास ती खऱ्या अर्थाने नारायणरावांच्या स्मृतीस आदरांजली ठरेल, असं मला वाटतं. हा आढावा विस्तृत घेणं शक्य नसल्याने यातील त्रुटींबाबत आपण उदार मनाने मला समजून घ्यायला हवं, अशी मी विनंती आपणाला करतो. सर्वात पहिल्यांदा आपण कोविड वॉरियर्स जे आहेत आणि जे हेल्थ वर्कर्स आहेत, ज्या स्वयंसेवकांनी आपली काळजी घेतलेली आहे, ज्यांनी लोकांना या संकट काळात मदत केलेली आहे, अशा या पॅन्डेमिकमध्ये मदत करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू. जे कोरोनाबरोबरील युद्धात मृत पावले, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे आणि ती यासाठी, की साथीबाबत अभ्यासात या रोगाबरोबर त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आपल्या वैद्यकीय ज्ञानात भर पडली. या ज्ञानाचा, अनुभवाचा पुढील पिढीला उपयोग झाला. आपली समज समृद्ध होण्यासाठी हे उपयुक्त ठरलं. आजवरच्या साथीच्या रोगांमध्ये अशा प्रकारे पुढील पिढ्यांना हे योगदान नेहमी उपयुक्त ठरत आलेलं आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूच, व्हॅक्सिन संशोधनात वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. तसं पाहिलं तर आजवर मानवाने अनेक साथीच्या रोगांशी झुंज देऊन स्वतःला वाचवलेलं आहे. म्हणजे कितीतरी पूर्वी साथी अशा होऊन गेल्या, की ज्यावेळेला आपल्याला हे सगळे काही नव्हतंच उपलब्ध आणि तरी माणसं त्याविरुद्ध झगडली आणि टिकली आणि पुढे हा एवढा सगळा मानवी वंश समृद्ध झाला. पण या सर्व लढ्यांमध्ये मानवजातीला त्या वेळेला खूप किंमत मोजावी लागली. त्याशिवाय आता ह्या कोरोना साथीत उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे रोजगाराची लागलेली वाट, असे कितीतरी हिशोब आहेत. सर्वांना हे विशेषतः तळागाळातल्या लोकांना खूप भारी पडलेत असं दिसतंय. उच्च, मध्यम आणि उच्च वर्गाला आर्थिक किंमत मोजणं शक्य होतं. त्याचं त्यांना वाईट वाटतं कारण रिझर्व्हज आणि सेव्हिंग्ज पण कमी होत असतात. आतापर्यंतच्या आपल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक गोष्ट म्हणजे प्रकर्षाने काही त्रुटी सामोऱ्या आल्या. लॉकडाऊनचा उपयोग पुढील तयारीसाठी व्हायला हवा होता, पण तो तितका झाला नाही. उत्सव बिचारा सुरू झाला आणि थंड पडला. या महासंकटातही राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही एकत्र येण्यात, समन्वय साधण्यात कमी पडली. परदेशात दुसऱ्या-तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला आगाऊ माहिती मिळाली आणि तरीही आपण योग्य धोरणात्मक बदल करू शकलो नाही. मजुरांना तर स्थलांतराच्या अग्निदिव्यातून जळत जावं लागलं. देशातील आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती अशा जवळजवळ सर्व क्षेत्रात गोंधळात्मक परिस्थिती निर्माण झाली.
अति दुःखदायक घटनाही घडल्या. नाशिकला डॉक्टर झाकीर हुसेन या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून 24 जणांचे झालेले मृत्यू. ही तर मृत्यूनं हॉस्पिटलवरच घाव घालण्याची अलीकडच्या काळातली महाराष्ट्रातली जवळ-जवळ 8वी घटना असेल. मुंबई, दिल्ली, नागपूर अनेक ठिकाणी हॉस्पिटल्सना लागलेल्या आगीत अनेकांना प्राण गमवावे लागले. औषधं कमी पडली, ट्रीटमेंट्स, इक्विपमेंट्स जी साधनं लागतात ती आणि हेल्थ एक्सेसरीज म्हणजे कॉट्स कमी पडल्या, ऑक्सिजन कमी पडलं, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासं झालं, अँटीव्हायरल औषधं मिळाली नाहीत, किट्स मिळेनात, हॉस्पिटल्स, शववाहिन्या, स्मशाने या साऱ्यांचा तुटवडा जाणवला. गेल्या आठवड्यात तर ऑक्सिजनची जी आपली मागणी आहे भारतातली, ती जवळ-जवळ 7 पटीनं वाढली. याबरोबर काही चांगल्या बातम्याही घडल्या. मुख्य म्हणजे संशोधनात आत्ता सध्या जगभर जवळ-जवळ 160 व्हॅक्सिन्स अ, त्यातून आपल्याला मिळू शकतील असं दिसतंय. केवढं तरी मोठं संशोधन आहे आणि हे खूप आपल्याला प्रेरणादायक आहे. दुसरी गोष्ट एम-आर-एन-ए व्हॅक्सिन जे आहेत, हा जो व्हायरस आहे एम-आर-एन-ए व्हायरस आहे आणि त्याच्याबद्दलची जी व्हॅक्सिन्स आहेत, ती तशी संशोधनात जवळ-जवळ 1990 पासून आहेत आणि या व्हॅक्सिन्समुळे नुसत्याच साथीच्या रोगांविरुद्ध नाही, तर अनेक कॅन्सरचे जे आजार आहेत, त्याबद्दल सुद्धा काही एन्करेजिंग रिझल्ट्स, काही उत्तेजनात्मक रिझल्ट्स आपल्याला उत्तेजन देणारे रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत. ॲनिमल आणि ह्यूमन मॉडेल्समध्ये ते आपल्याला आढळून आलंय. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याशिवाय ह्या व्हॅक्सिन्सचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचं आहे, ते सुद्धा फास्ट होऊ शकतं, द्रुतगतीने होऊ शकतं. त्या मानाने त्या मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च कमी आहे आणि ते फक्त अँटिजेनलाच परिणाम करतं असं नाही, तर जिथे-जिथे हे विषाणू वाढत जातात संख्येने, अशा व्हायरल रेप्लिकेशन मशिनरी यावर सुद्धा ते परिणाम घडवतात. ही एक चांगली गोष्ट आहे. आणखी थोडीशी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे लाटा साधारण 2 ते 5 महिनेच टिकतात असं दिसतंय. आणि आपलं कोपिंग मेकॅनिझम जे आहे, या विरुद्धची जी लढाईची आपण तयारी केली आणि ती तयारी किंवा सज्जता किंवा सिद्धता जितक्या झपाट्याने वाढवली, जे आपल्याला आत्ता दिसतंय. काही प्रमाणात आपल्याला काही स्टेट्समध्ये हे दिसतंय. पण मला असं नेहमीच वाटतंय, की आपण क्रायसिस इंटरव्हेन्शनचे मॅनेजर्स आहोत. म्हणजे आयत्या वेळेला संकटात काय करायचं ते. पण संकट येईल म्हणून दूरदृष्टी ठेवून त्याची तयारी करायला पाहिजे. ह्यात आपण कमी पडताना दिसतो. या महामारीचे आपल्या मानसिकतेवर काय-काय परिणाम झाले? सर्वप्रथम हे लक्षात घ्या, की विवेक, मानवतावाद आणि विज्ञान हे खरं तर आपल्या जीवनदृष्टीचे मूलाधार आहेत, असायला हवेत. पण उलट संकट काळ आलं, की आपल्या मनाचा ताबा कोण घेतं? तर एकतर भावनिक कल्लोळ सुरू होतो. दैववाद आणि नशिबाच्या आपण मागे लागू लागतो. कुणाच्याही कृपेवरचं परावलंबित्व, मग ती कृपा नगरसेवकांची असो, ते देवाची असो, इथपर्यंत या कोणावरही आपण परावलंबी होऊ लागतो आणि हे दोष आपल्या वैज्ञानिक विचारांवर मात करतात आणि विचार, भावना, वर्तनाचा ताबा घेतात. त्यात सायन्सचं काय होतं, ते सायन्स नवीन असतं, अवजड असतं, क्लिष्ट असतं, सतत बदलणारं असतं. नव्या निष्कर्षांचं स्वागत करीत बदलणारं असतं. त्यामुळे काय जगाची जरा गडबड होते. सर्वसामान्य मग फसतात आणि अशा विज्ञानाला प्रगतिशील समजण्याऐवजी अस्थिर समजण्याची चूक करतात. पारंपरिक ज्ञान हे अद्ययावत ज्ञानापेक्षा जवळचं वाटू लागतं. आधुनिक विज्ञान बहुतांशी पाश्चात्य ज्ञान असल्यामुळे पूर्व देशाच्या ज्ञानाइतकं, पूर्वीच्या ज्ञानाइतकं ते परिचित आणि जवळचं वाटत नाही. त्यातून मग परिस्थितीचा अंदाज घेण्यात एक सारासार विचार राहत नाही. मग काय तयार होतं त्यातून? संभ्रम, चिंता, वैफल्य, निराशा, उद्वेग, संताप, वैताग, दुःख, निद्रानाश, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, तब्येतीविषयी शंका, तेच ते त्रासदायक विचार परत-परत मनात येणं, निराशावाद, असे विविध नकारात्मक विचार, भावना आणि वर्तन दोष तयार होतात. मनस्ताप वाढत जातो. त्यातून मनोविकार उद्भवण्याची आणि असलेला मनोविकार बळावण्याची शक्यता निर्माण होते. माणसे अविवेकी, आवेगी, उतावळी, आरोग्यास आणि समाजास अपाय होईल अशी कृत्य करू लागतात. योग्य नियमही मोडू लागतात. कौटुंबिक हिंसाचार वाढू शकतो. काही मंडळी त्यातून आत्मनाशाकडे वळतात. काही इतरांवर अगदी वैतागाने डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, पोलीस यांवर सुद्धा हल्ले करतात आणि काही अंधश्रद्ध शोषक उपायांकडे वळतात. गेल्या 1 वर्षात
चिंता रोग हा जवळ-जवळ 10% वरून 40% एवढी वाढ दाखवताना दिसतोय. बरेचसे जुने मनोविकार पुन्हा एकदा परत उत्पन्न झालेले दिसतायत. त्या पेशंट्समध्ये असलेले जे दोष आहेत, ते वाढलेले दिसतात. निद्रानाश वाढलेला दिसतोय. शारीरिक आणि मानसिक थकवा लोकांना येतोय. डिप्रेशन्स आणखी डीपन झालेत. आणखी माणसं डिप्रेस जास्त होऊ लागली आहेत आणि डिस्पेअर म्हणजे हताशा ही मनामनामध्ये आता सेट इन होताना दिसते आहे. ऑब्सेशन्स म्हणजे नको ते विचार पुन्हा-पुन्हा येण्याची सक्ती आणि कंपल्शन्स म्हणजे वर्तनसक्ती म्हणजेच ओ-सी-डी या डिसऑर्डर्स वाढताना दिसतायत. आपली सकारात्मकता काळवंडलेली दिसते. ऑप्टिमिझम आपण बाजूला ठेवताना दिसतोय आणि पेसिमिझम हे स्वीकारताना दिसू लागलो आहोत. आपली भीती वाढली आहे, संभ्रम वाढलाय. आपण ओव्हर एनालिसिस करू लागलो आणि या अतिविश्लेषणाने आपली कृतिशून्यता वाढत चालली. नातेसंबंधांमध्ये ताणतणाव वाढले. कधी-कधी ताणांचा निचराही झाला आणि एकंदरीत जो ताण वाढलाय, त्या ताणाचं कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होताना दिसतायत. मुलं तर बिचारी सचिंत झालीत हे त्यांना कळत नाहीये आणि निराशही झालेत. कारण आता त्यांना मुक्त खेळ नाही, मुक्त लाईफ नाही. मुक्त लाईफ केव्हा होतं त्यांना? घरातून शाळेत जाईपर्यंत आणि शाळेतून घरात येईपर्यंत. तेही आता मिळत नाही. त्यांचे जे काही बंध होते, स्नेहबंध, मित्रांशी, मैदानाशी, आउटडोअर गेम्स जे होते बाहेरचे खेळ त्यांच्याशी, त्यांच्या गप्पांशी, हे सगळेच बंध जरा तुटले. शिक्षण ह्याचं फार नुकसान झालंय. शिक्षण आता सगळ्यांना शॉर्टकट्स आवडू लागलेले आहेत. म्हणजे मुलांना, पालकांना, शिक्षकांना आणि शाळा चालकांना सगळ्यांनाच त्यातून काय तडजोडी कराव्यात, काय शॉर्टकट्स घ्यावेत, असं पाहायला लागले ते सगळेजण. ह्याच्यात मला असं आठवतं, की आमच्या समोरची जानू आहे. ती लहान असताना मी तिला नेहमी विनोदाने म्हणायचो, "अगं जानू तू कशाला वेस्ट करते तुझं शाळेमध्ये सगळं हे? तू डायरेक्टली कॉलेजात का जात नाही?" पण तो विनोद आता खरा होईल की काय असं वाटू लागलेलं आहे. इतके शॉर्टकट्स अध्यापनात आणि अध्ययनात आणि प्रश्नही वाढू लागलेले आहेत. रोजगारावर जे जगतात त्यांचे हाल झालेले दिसतात. त्यांना नोटबंदी, स्थलांतर, बेकारी ह्याचे तर पूर्वी फटके बसलेच आणि या हल्ल्यात त्यांची काहीतरी पूर्वतयारी किंवा सराव झाला असेल. पण आताच्या अनिश्चित आयुष्याचा आणि बेकारीचा तर जोरदार फटका बसला. आयुष्य पराकोटीचं परावलंबी असल्याची त्यांना जाण झाली. कुटुंबांमध्ये उरले-सुरलेले जे जॉइंट्स होते ते निखळू लागले, करकरू लागले. वादविवाद वाढले. मरणारे गेले आणि मागे जगणाऱ्यांच्या विवंचना वाढल्या. त्यांच्यामधले विसंवाद प्रकर्षाने समोर आले. स्वार्थ हा नात्यापेक्षा खूप प्रभावी ठरू लागला. नात्यांमध्ये प्रॉब्लेम ओरिएंटेशन कमी झालं आणि ब्लेम ओरिएंटेशन वाढलं. म्हणजे दिशादर्शक राहिले नाहीत, लोक दोषदर्शक जास्त झाले. काही त्रस्त वृद्धांना तर असं वाटलं, की कोरोना संसर्गात मुक्तिदाता ठरावा. इतकं. पण त्यात आश्चर्य नाही. फक्त मृत्यू कुणालाही असं वाटतं, की श्वासाअभावी तडफडून येऊ नये, एवढंच व्हावं. पहिली लाट आपल्यापासून दूर आहे आणि दूर जाते असं वाटत होतं, पण दुसरी लाट जवळ आल्याचं कळलंच नाही. तिची भीषणता आणि उपचारांचा अभाव, प्रतिबंधक उपचारांची कमतरता हे सगळं जास्त जाणवलं. पहिल्या लाटेत आपण लॉकडाऊन स्वीकारला तरी, पण नंतर तो अधिक त्रासदायक जाणवू लागला. आता आजारासोबत आर्थिक चिंता भेडसावू लागल्या आणि धनसंचय ओसरू लागल्याची चिंता निर्माण झाली. रुग्णसंख्येत ही वाढ अचानक एवढी का वाढली? तर एकतर निर्बंध कमी झाले आणि निर्बंध झुगारूनही दिले. विषाणूने स्वतःचं रूप पालटलं आणि म्युटंट व्हेरियंट्स सामोरे आले. काळजी घेण्यात बेफिकिरी आली. सण, उत्सव, समारंभ, सहली, धार्मिक मेळे आणि राजकीय प्रचार सभा या सगळ्या ठिकाणावरून त्या ठिकाणी जिथे झालंय तिथून साथ सोबतीने कोरोना विषाणू हे संक्रमित झाले. देशाचं आरोग्य विकल होताना दिसलं. या दुसऱ्या वेव्हजमुळे तर खूपच माणसं घाबरूही लागले. हॉस्पिटल ॲडमिशनच्या आणि स्टेच्या भीतीने लोक कोविड रिपोर्टिंग टाळू लागले, उपचार टाळू लागले आणि त्यामुळे अवस्था अधिक गंभीर होऊ लागली. तर ही भीती कुठली होती त्यांना कोविड पेशंट्सना? तर हॉस्पिटलमध्ये गेलं म्हणजे आप्तांपासून आपण दूर. मग त्यांना असं वाटायला लागलं, की हॉस्पिटलमध्ये असलेल्या काही पेशंट्स बरोबर मी बोललो तेव्हा असं लक्षात आलं, की ते पश्चात्ताप करत होते, की "अरे, अरे! मी हा संसर्ग टाळू शकलो असतो." निराश झाले, की मी एवढी सगळी काळजी घेतली आणि तरी मला असं झालं. पॅनिक अटॅक्समध्ये गेले, की अ, पुन्हा माझे सगळे नातेवाईक मला भेटतील की नाही? माझ्या माणसांना मी बघू शकेन की नाही?
आणि काही जणांना त्याच्यातली जे एक काय किंमत पडेल, आर्थिक किंमत पडेल, आरोग्याची किंमत पडेल, ती सतावू लागली. सतत भीती कशा-कशाची आहे आणि जी सगळ्यांनाच आहे. म्हणजे रुग्ण नव्हे, तर आपण सर्वसामान्यांना सुद्धा आहे. संसर्गाची भीती आहे, आप्त दुरावण्याची भीती आहे. नंतर स्वातंत्र्यावर आणि अनिर्बंध संचारावर आलेले निर्बंध आपल्याला त्रास देत आहेत. प्रत्यक्ष संपर्क आपला दुरावला गेलेला आहे. भविष्याबाबत, नोकरीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. एक हताशा आणि अर्थनाशाचे दुःख हे व्हायला लागलेलं आहे. दुसऱ्यांबद्दल जी सहवेदना होती ती सुद्धा थोडी कमी-कमी होऊ लागताना दिसते आणि स्वार्थ अधिकाधिक तीव्र होताना दिसतोय किंवा त्याहीपेक्षा जास्त प्राणभय हे जास्त तीव्र झालं. ह्या ह्या काही गोष्टी स्वाभाविक आहेत. त्या होणार नाहीत असं नाही. ते होताना मला दिसतायत आणि ह्या सगळ्या निराश भावनांचा नेमका निचरा कसा करावा ते काही समजेना. मुलांवर काय परिणाम झाले? मुलांची एकाग्रता जवळ-जवळ 70% नी ढासळली. चिड-चिड जवळ-जवळ 39% वाढली. कंटाळा 52% वाढला. अस्वस्थता 38%, एकटेपणा 31% आणि चिंता जवळ-जवळ 30% वाढताना दिसतायत. कॉलेज स्टुडंट्सवर परिणाम झाले म्हणजे त्यांच्यात चिंतारोग निर्माण झाला. सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजे त्यांचे मानसिक ताण हे शरीराच्या अ, वेगवेगळ्या म्हणजे तक्रारींनी सामोरे येऊ लागले. स्ट्रेस डिसऑर्डर्स वाढल्या, डिप्रेशन वाढलं, रिलेशनशिप्स प्रॉब्लेम झाले नातेसंबंधातले. त्यांच्यामध्ये नैराश्य 50%, चिंता ही जवळ-जवळ 37% आणि ताणतणाव साधारणतः 25%. म्हणजे डिप्रेशन, अँक्झायटी आणि स्ट्रेस हे वाढले. हेल्थ वर्कर्समध्ये प्रॉब्लेम झाले. जी कोणी माणसं आपल्याला हॉस्पिटल्समध्ये आणि हेल्थच्या संदर्भात काम करताना दिसतायत. मग ते डॉक्टर्स असोत, नर्सेस असोत, वॉर्ड बॉयज असोत, कर्मचारी असोत रुग्णालयातले, या सगळ्यांमध्ये तर मला खूप परिणाम दिसतोय. म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स वाढताना दिसतात. विपत्तीनंतरच्या चिंता. बर्नआउट सिंड्रोम म्हणजे जवळ-जवळ सगळाच उत्साह संपल्यासारखी मंडळी होऊ लागली. थकवा आलेला आहे. एक तुटलेपण येऊ लागलेलं आहे. त्यात पुन्हा सेकंडरी ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स वाढू लागलेले आहेत. आणि ट्रीटमेंट जेव्हा उपलब्ध नसते, तेव्हा आपल्या समोर असलेल्या रोगांपैकी कुणाला ती द्यावी प्रायोरिटीने आणि कुणाला ही हेल्प आपल्याला नाकारावी लागेल, ह्याचा निर्णय करणं हे अतिशय अ, मनाला त्रास देणारं होतं आणि त्याशिवाय ते एक अपराधगंड देणारं होतं, असं सुद्धा आढळलं. ह्या मंडळींमध्ये नैराश्य 50%, चिंतारोग 44%, निद्रानाश 34%, डिस्ट्रेस हा जवळ-जवळ 71% असं वाढताना दिसतात. हे काही-काही वेगवेगळ्या संशोधनातून आलेले आकडे मी तुमच्यासमोर मांडतोय. त्यात पुन्हा एक अनिश्चितता, त्यात भीती पुन्हा कारण किट्स किट्सपासून सगळ्या वस्तू आपल्याला उपलब्ध मिळत नाहीयेत. त्याशिवाय नातेवाईकांना कसं काय समजावून सांगावं, किती जणांना समजावून सांगावं आणि त्यांच्या रागाचं कसं काय करायचं, त्यांचा संताप जो आहे त्याचा आपण स्वतः टार्गेट होत आहोत का काय, हे त्यांना वाटू लागलं. एकंदरीतच घरं क्वारंटाईन झाली आणि त्यामुळे घर, राज्य, देश पातळीवर असुरक्षितता वाढली. आता जीवरक्षेचं काम हळू-हळू अदृश्य हातांकडे गेल्यासारखं वाटतं आणि श्वासाची सुद्धा भीक मागावी लागेल, असं भय गात्रागात्रात पसरताना दिसतं. निराशवादाचे असह्य गडद सावट पसरतं, तेव्हा विवेकी विचारांची पिछेहाट होते. मग कोणी बेदरकार वागतं, कोणी भावनिकतेस महत्त्व देतं आणि समारंभ करू लागतं किंवा त्यात सहभाग घेऊ लागतं. माणसं डेस्परेट धाडसं करताना दिसू लागतात. व्यसनांकडे कल वाढतो. माणसांचे संशय वाढतो, राग वाढतो. विज्ञानाविषयी दाट शंका त्यांच्या मनात घिरट्या घालू लागतात. त्यातून ते दैववादी अशास्त्रीय विचारांकडे झुकताना दिसतात. आधुनिक विज्ञानानं नेहमीप्रमाणे आपलं संशोधन शांतपणे चालू ठेवलेलं आहे. आणि मी शांतपणे म्हणतोय, पण प्रत्यक्षात प्रत्येक लॅबमध्ये मला माहिती आहे, की वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ फ्रॅन्टिक हालचाली करतायत. खूप मेहनत घेतायत. गेल्या कित्येक आजारांमध्ये आपल्याला साथींमधून वाचवलं ते विज्ञानानेच वाचवलं. पण या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. जवळ-जवळ 3000 वर्ष लागली देवी रोग समजायला आणि हटवायला. 300 वर्ष लागली पोलिओ, मलेरिया, क्षय आदींवर चांगले उपचार शोधायला. 50 वर्ष झाली इथं आधुनिक मानसोपचार सुरू व्हायला. एड्स, इबोला, झिका, बर्ड फ्लू, सार्स हे सगळे आजूबाजूला विषाणू वावरताना दिसतायत आणि गेल्या 10 वर्षात आधुनिक विज्ञानाचे प्रयत्न, विश्वाचे प्रयत्न याबाबतीत जोरदार चालू आहेत. कोव्हिड-19 हा असा वेगळा व्हायरस आहे.
आजवर नव्हता तसा हा RNAशी संबंधित विषाणू आलेला आहे आणि तरीही जगभर जवळ-जवळ 160 व्हॅक्सिन्स येऊ घातलेली आहेत. तेव्हा सध्या तरी व्हॅक्सिन हा महत्त्वाचा उपाय आहे. ते व्हॅक्सिन आपण घेतलं पाहिजे. ते टाळता कामा नये. रोगप्रतिकारक शक्ती त्यामुळे वाढू शकते आणि आजार झाला तर तो खूप गंभीर होणार नाही, अशी एक शक्यता निर्माण होते. मनोविकार आणि मानसशास्त्र हे मगाशी सांगितलेले जे सगळे दोष आहेत, त्या दोषांवर प्रभावी उपचार आहेत. औषधं शरीर आणि मेंदूस त्रासदायक नाहीत, अपायकारक नाहीत, त्यांची सवय लागत नाही. मात्र एक लक्षात घ्या, की तेथील तज्ञांच्या सल्ल्यानेच ती घेणं उत्तम. गेल्या 50 वर्षात हे शास्त्र समृद्ध होतंय आणि आपल्याकडे याविषयीचे तज्ञ तसे कमी असल्यामुळे अ, त्या बाबतीत थोडासा आपल्याला अ, त्रास काढावा लागतो. त्याशिवाय समुपदेशन, काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो, ते मनाचं संतुलन संतुलन राखण्यासाठी एक खूप उपयुक्त ठरतं. मन सावरली, की आरोग्य सावरणं, आरोग्य जपणं सोपं जातं. एस्पेशली हेल्थ कोवर्कर्समध्ये जे आरोग्यविषयक कर्मचारी आहेत आणि काम करणारे स्वयंसेवक आहेत, त्यांना टेलिव्हिडिओ कन्सल्टेशनचा खूप उपयोग झालेला दिसतोय. यावर उपचार कोणते-कोणते आहेत? आपल्या मनस्तापावरचे उपचार, आपल्या चिंतांवरचे विचार, म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे ऑप्टिमिझम. आता ऑप्टिमिझम म्हणजे रिअलिस्टिक विचार असायला हवेत. म्हणजे सकारात्मक विचार नुसते अवास्तव नाही चालणार. वास्तवाचं भान ठेवून त्या मर्यादेत ते असायला हवेत. दुसरी गोष्ट नशीब-बिशीब असं काही समजण्याची जरुरी नाही. मला नेहमीच वाटत आलंय, की आजचे प्रयत्न म्हणजे उद्याचं नशीब. त्यामुळे आज छान प्रयत्न करा आणि उद्याचं नशीब चांगलं राहील. नाहीतर नशीब वगैरे अशी काही गोष्ट नसते. अँक्साइटीच्या बाबत काय कराल? चिंतेबाबत काय कराल? तर काय होईल, कसं होईल या प्रश्नात फारसं पडून चालत नाही. एक साधारण आढावा घ्यावा लागतो, की साधारण पुढच्या 1-2 महिन्यात काय होईल. पण काय होईल, कसं होईल मध्ये पडलात, की निराश उत्तरं समोर येऊ लागतात आणि त्याने अँक्साइटी वाढते. त्यापेक्षा काय करावं, की जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन नीट मिळवावी. म्हणजे बाहेर CDC, आपल्याकडे ICMR वगैरे ज्या संस्था आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या माहिती देत आहेत. सरकारकडून माहिती सतत मिळत राहते. अफवांवर विश्वास ठेवू नका. WhatsApp युनिव्हर्सिटीवर फार विश्वास ठेवू नका. पण योग्य काय ते निरक्षर विवेकाने नीट किंवा हंसक शिरविवेकाने नीट उचललं पाहिजे हे लक्षात ठेवा. अँक्साइटीमध्ये लक्ष हे ठेवा, की काय होईल, कसं होईल, मी बाजूला ठेवेन. मला ते माहीत नाही. पण काय करू शकतो आणि आजपासून काय-काय करता येईल या ॲक्शन प्लॅनवर जास्त भर द्या. आणि तो ॲक्शन प्लॅन आजपासून सुरू करा. त्याच्यात छोट्या-छोट्या स्टेप्सनी सुरुवात करा. म्हणजे हळू पुढे आपल्याला ते सगळं नीट जमू शकेल. चिंता रोगाविषयी आपल्याला आपला जो ताण आहे तो कमी करता येईल. दिवसात निदान अर्धा 1 तास आपल्या समोरील प्रश्नांवर, आपल्या समोरील अडचणींसाठी, त्यावर विचार करण्यासाठी राखून ठेवा. म्हणजे असा टाईम फिक्स केलात, की मग पुन्हा त्यानंतर दिवसभरात किंवा रात्री झोपताना स्पेशली जी सवय झालेली असते, की चिंताविषयी सगळे घ्यायचे आणि मग रात्री जागायचं, ते करू नका. उलट मेंदूला तुम्ही सांगू शकता आणि त्याला काही दिवसांनी प्रॅक्टिस होते, की आता विचार जे करायचेत उद्या संदर्भातले, परवा संदर्भातले, ते मी उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी या बाबतीत करीन, पुढच्या भविष्यकाळाचे आणि तेव्हा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करीन. रोजच्या त्रासांवर प्रथमोपचार काय आहे? तर काही-काही फर्स्ट एड्स मी तुम्हाला सांगेन. उदाहरणार्थ झोप बिघडते, तर झोप बिघडण्याबाबतीत काय-काय करू शकाल? तर एक तर संध्याकाळी चहा, कॉफी किंवा कुठलंही द्रव्य असेल ज्याच्यात कॅफीन असतं, काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत, तर ती संध्याकाळी 5 नंतर घेऊ नका. त्या अगोदर तुम्हाला वाटलं तर ते घ्या. दुसरी गोष्ट जेवल्यानंतर स्क्रीनकडे जाऊ नका. टीव्ही, स्क्रीन, कॉम्प्युटर यांचा वापर टाळा. स्क्रीनकडे गेलात, की मेंदूला वाटतं, की तुम्हाला झोपायचं नाही आणि तो त्याच्या क्रियेमध्ये, झोप तयार करण्याच्या क्रियेमध्ये अडथळा येतो. सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळचं मावळतं ऊन अंगावर घ्या. एक 15 मिनिटं, अर्धा तास. ह्या सगळ्याचा उपयोग होईल. रात्री झोपायच्या अगोदर एखादा तास अगोदर वॉर्म मिल्क, एक अर्धा कप ज्यांना दूध चालतं त्यांनी घ्यायला हरकत नाही. आणि एखादा अ, एक 1 तास अगोदर वॉर्म बाथ घेतलात. खूप कडक पाणी नव्हे, खूप थंड पाणी नव्हे. तरीसुद्धा झोपेच्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकेल. ॲसिडिटी वाढत असेल तर काय करा? मुख्य म्हणजे तिखट, तेलकट कमी करा आणि मिरची मसाला फक्त जिभेला जाणवेल एवढाच घ्या. बाकी तो पोटापर्यंत ते जाण्याची काही गरज नाही. त्यामुळे मसाला, मिरची जरा टाळा. नियमित वेळा जेवा.
आणि जेव्हा जेवता तेव्हा सावकाश जेवा. तुम्ही खूप भरभर जेवू लागलात, की ॲसिड जास्त पोटात मला वाटतं फेकलं जातं आणि त्याचा त्रास होतो. जेवताना काही माणसं खूप पाणी पितात. त्याने पाचकद्रव्य सुद्धा कदाचित डायल्यूट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जेवताना पाणी कमी प्या. डोकेदुखी होत असते, खूप थकवा येतो, त्यावेळेला काय करा, तर जागरणं टाळा, उपाशी राहणं टाळा. सध्याच्या या उन्हात फिरताना अ, डोक्यावर कव्हर घ्या, छत्री घ्या किंवा टोपी घाला, गॉगल वापरा. टीव्ही, मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज मुलं करताना दिसतात आणि माणसं करताना दिसतात. ते टाळा आणि स्पेशली रात्री जेवल्यानंतर तर वापरूच नका. अतिशय महत्त्वाच्या कामापुरतं फक्त वापरा. अतिचिंता, खूप राग करणं, त्यानंतर कृत्रिम रंगीत पदार्थ, आंबट पदार्थ आणि फ्रिजमधले थंड पदार्थ हे खाणं डोकेदुखीच्या माणसांनी टाळावं. एक्सरसाइज अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्य म्हणजे स्ट्रेचिंग, नंतर दीर्घ श्वसन, डीप ब्रीथिंग हे आपण वापरायला पाहिजे. मेडिटेशन म्हणजे स्थिरता शिकायला पाहिजे. त्यामुळे मेडिटेशनवरून आपण मेडिटेशनकडे वळलं पाहिजे. आणि मेडिटेशन म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, तर श्वासोच्छवासाची एक स्थिर, तटस्थ जाणीव. श्वासाकडे तटस्थपणे पाहणं. हे एक 10-15 मिनिटं करावं. अगदी दिवसभरात वेळ मिळाला नाही, तर झोपण्या अगोदर आणि अ, सकाळी उठताना एक 5-10 मिनिटं तरी ते हे कराच. त्यानंतर माइंडफुलनेस शिकून घ्या. माइंडफुलनेस म्हणजे जे काही करताय त्यावेळेला तो वर्तमान अनुभव असेल, मग ते जेवण असेल, तर ते सुद्धा एक त्याची एक सखोल परिपूर्ण जाणीव घ्या. आपण जेवतो आहोत आणि टीव्हीकडे पाहत आहोत असं करू नका. अन्नाचा नीट आस्वाद घ्या. त्याची चव, त्याच्यामुळे होणाऱ्या सुखद संवेदना या लक्षात घ्या. व्यायाम करताना आपल्याला स्ट्रेचिंग केल्यावर जे खूप छान रिलॅक्स वाटतंय, त्याचा आनंद घ्या. जे करताय त्याकडे लक्ष ठेवा आणि त्याची सखोल परिपूर्ण जाणीव घ्या. आपण एकमेकांना आणि स्वतःला कसं सांभाळायचंय, तर विवेकी कृती ही आवेगासारखी उतावीळ नसते आणि योग्य सुरक्षित अंतरापर्यंत पोहोचायला उत्तरापर्यंत पोहोचायला ती वेळ घेते. तोवर विज्ञानाने सांगितलेले प्रतिबंधक उपाय पाळण्यातच जनमानसाचं हित आहे. जिथे लोकांनी गर्दी केली तिथे-तिथे कोरोना बाधितांची संख्या वाढली. हे लक्षात घेऊन सावध राहा, दक्ष राहा, सर्वत्र लक्ष ठेवून कोरोना संसर्ग टाळा. ज्यांना संसर्ग झालाय त्यांनी क्वारंटाईनचे नियम नीट पाळा. विषाणू परत हल्ला करू शकतो हे लक्षात ठेवून नंतर सुद्धा बेफिकिरी टाळा. प्राथमिक लक्षणं जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, सकस मनोरंजन, समाज माध्यमांचा, टीव्ही, लॅपटॉप, मोबाईलचा वापर विवेकी ठेवणं, घरातील कामात सहभाग, व्यसनांना नकार, इतरांना मदत आणि खर्चाचं व्यवस्थापन इत्यादी अनेक मदती आपण स्वतःला आणि घराला करू शकतो. पोस्ट कोविड सिंड्रोमचाही अभ्यास चालू आहे. कोरोना उपचारानंतर सुद्धा पुढील 2 ते 3 महिने जागरूक राहा, आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक, मानसिक लक्षणं काही आढळली तर आरोग्य रक्षकांची मदत घ्या. दुर्लक्ष करू नका. या सर्व गोष्टींचा कंटाळा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याची किंमत फार मोजावी लागते. याची नोंद घ्या. किती काळ हे करावं लागेल, आत्ता तरी आपल्याला माहिती नाही. आपण काळजी घेऊ, काळजी करूया नको. काळजी घ्या, काळजी करू नका. कोरोना विषाणूपेक्षा आपण मानव अधिक सामर्थ्यवान आहोत. आपल्यापाशी तल्लख बुद्धी आणि विवेकी विचार आहेत. अविवेकी भावनांवर आपण काबू ठेवू. धैर्याने, सातत्याने आणि विवेकाने या साथीवर आपण सारे मात करू. हा दृढ विश्वास मनात ठेवा. असं जे मन असतं ते अशा कित्येक विषाणूंच्या हल्ल्यांना परतवून लावू शकतं. हा विश्वास मनात जागवून मी आपला निरोप घेतो. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार, कृतज्ञता, धन्यवाद.